सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज आपण एज्युकेशनल रिसर्च या विषयावरील MCQs घेऊन आलेलो आहोत. यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी मला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाचे MCQs तयार करण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. या सर्व सूचनांचा मी आदर या ठिकाणी राखतो आणि वेगवेगळ्या विषयावरील आपण MCQs तयार करणार आहोत हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तर त्यांना विनंती आहे की माझं चॅनल अवश्य सबस्क्राईब या ठिकाणी करावं आणि ज्या विद्यार्थ्यांना याची खरोखरच गरज आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे. प्रश्नासंदर्भात काही अडचणी असतील, काही त्रुटी असतील तर नक्कीच आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये संपर्क साधू शकतो. चला तर अधिक वेळ न घेता या 204च्या एज्युकेशनल रिसर्चमध्ये वेगवेगळे प्रश्न कोणते दिलेले आहेत त्याची माहिती घेऊया. प्रश्न क्रमांक 1 आहे, संशोधन याचा अर्थ. 4 पर्याय दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा पुन्हा शोध घेणे, नवीन तथ्य शोधणे, सिद्धांतांचे पुनर्परीक्षण करणे, वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे. तुम्ही मनातल्या मनात विचार करू शकता आणि उत्तर जे आहे ते सुद्धा ग्राह्य धरू शकता. जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे असतील त्यांनीही हे प्रश्न ग्राह्य धरण्यासाठी इंग्लिश माध्यमांचे जे प्रश्न आहेत किंवा जे पर्याय दिलेले आहेत ते वाचू शकता आणि मनातल्या मनात ग्राह्य धरू शकता. तर प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ड, म्हणजे शेवटचा, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 2 आहे, यांच्या मते संशोधन म्हणजे वैज्ञानिक पद्धती प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याची सुव्यवस्थित व नियमबद्ध अभ्यासण्याची प्रक्रिया होय. तर 4 व्यक्तींचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी आणि 4 व्यक्तीपैकी एक व्यक्ती तो कोण आहे की ज्यांनी वरील व्याख्या केलेली आहे. तर त्याचं कॉन्क्रीट उत्तर असं आहे JW वेस्ट, म्हणजे पर्याय क्रमांक अ हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, शैक्षणिक संशोधनाचे उद्दिष्टे काय. आवश्यकता असलेल्या मोठ्या समस्या सोडवणे, शिक्षणाच्या प्रक्रियेतील नवीन तथ्य व तत्त्वे शोधणे, शिक्षणाची उद्दिष्टे ओळखणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती मूल्य शोधणे. प्रश्न क्रमांक 3 आहे, याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो ब असं आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेतील नवीन तथ्य व तत्त्वे शोधणे हे शैक्षणिक संशोधनाचे उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, शिक्षकांसाठी शिक्षणातील संशोधन महत्त्वाचे का आहे. पुन्हा 4 पर्याय दिलेले आहेत प्रश्न क्रमांक 4 आणि या प्रश्न क्रमांक 4चं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते अ असं आहे. काय व कसे शिकवावे याबद्दल निर्णय घेण्यास सक्षम होतात यासाठी शिक्षकांना संशोधन जे आहे ते महत्त्वाचं या ठिकाणी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, शैक्षणिक संशोधनाच्या माध्यमातून 4 पुन्हा पर्याय दिलेले आहेत. शिक्षणातून अडथळे दूर करता येतात, शैक्षणिक गरजा व उद्दिष्टांचा विचार या ठिकाणी होतो, शिक्षण क्षेत्रातील बदल अभ्यासणे शक्य आहे का आणि वरील सर्व पर्याय बरोबर. तर प्रश्न क्रमांक 5चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही अगोदरच गृहीत धरू शकता आणि याचं उत्तर आहे ड. प्रश्न क्रमांक 6 आहे, शैक्षणिक संशोधन म्हणजे अशी कृती की जी शैक्षणिक परिस्थितीतील वर्तन विज्ञानाच्या विकासाच्या दिशेने गतिमान झालेली असते. अशा विज्ञानाचा अंतिम उद्देश शिक्षकांना माहिती पुरवणे हा आहे. ही व्याख्या यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे आणि 4 पर्यायापैकी आपल्याला एका पर्यायाचा या ठिकाणी विचार करणं महत्त्वाचं आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो अ, म्हणजे जॉन या व्यक्तीने या संदर्भात माहिती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, समस्या सोडवणे हा एक प्रस्तावित प्रश्न आहे असे कोण म्हणाले. पुन्हा 4 व्यक्तींचं नाव दिलेलं आहे. जॉन सी टोरनेसंद, JC अल्मक, फ्रेंड एन कुर्लिंगर आणि जॉन W बेस्ट. तर यापैकी 4 व्यक्तीपैकी एक व्यक्ती कोण आहे की ज्यांनी वरील समस्या सोडवणे हा एक प्रस्तावित प्रश्न आहे असं म्हटलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा विद्यार्थी मित्रांनो अ आहे. जॉन सी टोरेनसंद हे नाव जे आहे ह्या व्यक्तीचं किंवा पर्याय क्रमांक अ जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, ज्या संशोधनात मूळ सिद्धांत प्रस्थापित केले जातात तेव्हा त्या संशोधन पद्धतीला डॅश संशोधन पद्धती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8 आहे, उपयोजित संशोधन, मूलभूत संशोधन, कृती संशोधन आणि वरील सर्व पर्याय बरोबर. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8चा आपल्याला या ठिकाणी पर्याय शोधायचा आहे आणि याचं उत्तर जे आहे ते क असं आहे. मूलभूत संशोधन म्हणजे फंडामेंटल रिसर्च असा याचा या ठिकाणी अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे 11 क्रमांकाचा, खालीलपैकी कोणती शैक्षणिक संशोधनाची क्षेत्र आहेत. शाळा निरीक्षण, बालमानसशास्त्र, शाळेची साधन सामुग्री, वरील सर्व बरोबर. ते याचं सुद्धा उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं आहे. वरील सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 12 आहे,
खालील हे चर संशोधनासाठी वापरले जातात. स्वतंत्र, हस्तक्षेपी व मध्यवर्ती, आश्रित चल आणि वरील सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर सुद्धा ड असा आहे, वरील सर्व बरोबर, म्हणजे ड हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 नंतर प्रश्न क्रमांक 13 आणि 14 आहे. या ठिकाणी क्रमांक जे आहेत ते मागे पुढे झालेले आहेत आणि पुन्हा आपण मागे येत आहोत 9 आणि 10 क्रमांकाच्या प्रश्नावर. विशिष्ट अडचणींचे निराकरण करणे हा डॅश या संशोधन पद्धतीचा हेतू असतो. प्रश्न क्रमांक 9 आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते क असं दिलेलं आहे, उपयोजित संशोधन. प्रश्न क्रमांक 10 आहे, शिक्षकांना जाणवलेली समस्या व निराकरणासाठी प्रयत्न आलेले निष्कर्षांच्या माध्यमातून अंमलबजावणी म्हणजे डॅश संशोधन होय. प्रश्न क्रमांक 10 आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते कृती संशोधन असं दिलेलं आहे. पुढचा आहे 13 क्रमांक आणि 14 क्रमांकाचा प्रश्न. संशोधन समस्येच्या वर्णनात काय समाविष्ट नाही असं विचारलेलं आहे. अभ्यासाची पार्श्वभूमी, सिद्धांत ज्यावर आधारित आहे त्या अंतर्गत असलेले गृहीतक आणि केलेल्या संशोधनाचा आढावा. तर प्रश्न क्रमांक 13चं जे उत्तर आहे ते सुद्धा ड असं आहे, केलेल्या संशोधनाचा आढावा हे संशोधन समस्येच्या वर्णनात समाविष्ट नाही, हे त्याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, संबंधित संशोधन आणि साहित्याचा दृष्टिकोन हे काम करीत नाही. व्हॉट डज व्ह्यू ऑफ रिलेटेड रिसर्च अँड लिटरेचर नॉट डू, असा शब्दप्रयोग केलेला आहे आणि चारही पर्याय तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. आणि प्रश्न क्रमांक 14चं जे उत्तर आहे त्या ठिकाणी क असं दिलेलं आहे, संशोधन करण्यास सक्षम व परिपूर्ण बनवते. तर हा दृष्टिकोन या ठिकाणी महत्त्वाचा नाही, असा संबंधित संशोधन आणि साहित्याचा दृष्टिकोन हे काम करीत नाही, याचा अर्थ क हे पर्याय आहे की या पद्धतीचे ते काम करत नाही. पुढचा क्रमांकाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी कोणती बाब समस्या शोधण्यास व विश्लेषणासाठी सर्वात उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे आणि याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ब असं दिलेलं आहे, दररोजचे अनुभव तपासणे. प्रश्न क्रमांक 16 आहे, एखादे तत्व व सिद्धांत बांधणी कोणत्या संशोधनात शक्य असते. पुन्हा 4 प्रकार दिलेले आहे संशोधनाचे आणि या 4 पैकी जो काही पर्याय आहे तो आपल्याला या ठिकाणी निवड करायचे आहे. 16चं जे उत्तर आहे ते क असं आहे, मूलभूत संशोधन. प्रश्न क्रमांक 17 आहे, त्वरित समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने स्पॉट रिसर्चला काय म्हणतात, म्हणजे त्याच ठिकाणी ते रिसर्च केले जातं तर त्याला काय म्हटलेलं आहे हे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते कृती संशोधन असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, या संशोधन पद्धतीत अत्यंत मूलगामी विचार, तात्विक चर्चेचा भाग, सर्वव्यापी विचार, पद्धतशीर उत्पत्तीची निर्मिती होते, त्या संशोधनास डॅश असे म्हणतात. इंग्रजी मीडियमचे विद्यार्थी इंग्रजी जे प्रश्न आहे ते वाचू शकता आणि प्रश्न क्रमांक 18 जे आहे त्याचे पर्याय वाचल्यानंतर त्याची जी उत्तर आहे 18 क्रमांकाचं ब असं दिलेलं आहे, मूलभूत संशोधन म्हणजे फंडामेंटल रिसर्च. प्रश्न क्रमांक 19 आहे, विशिष्ट समस्येचे निराकरण करणे किंवा एखादी समस्या सोडवण्यासाठी जेव्हा पूर्व प्रस्थापित उत्पत्तीचा अवलंब केला जातो तेव्हा त्या संशोधनाला डॅश संशोधन असे म्हणतात. तर प्रश्न क्रमांक 19 आहे आणि 4 पुन्हा संशोधनाचे प्रकार दिलेले आहेत. तर आपल्याला 19 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अ असं आहे, उपयोजित संशोधन. प्रश्न क्रमांक 20 आहे, शिक्षकाला दैनंदिन कार्यात जेव्हा समस्या जाणवते ती करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करून आलेल्या निष्कर्षांची जेव्हा अंमलबजावणी करतो तेव्हा त्या संशोधनास डॅश असे म्हणतात. तर त्याला काय म्हणतात हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या सगळ्यात अगोदर प्रश्नांचा अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्यानुसार उत्तर जे समर्पक असेल त्याचीच आपल्याला या ठिकाणी निवड करायची आहे. तर याचं उत्तर जे आहे क असं आहे, कृती संशोधन. प्रश्न क्रमांक 21 आहे, कृती संशोधन ही समस्यांची अध्ययन करणारी एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करणारे त्यांच्या व्यवहारात सुधारण्यासाठी वैज्ञानिकरित्या निर्णय घेतात, ही व्याख्या यांनी केलेली आहे. आता पुन्हा 4 व्यक्तींचं नाव दिलेलं आहे आणि जर आपला कॉन्क्रीट अभ्यास यावर असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देता येऊ शकतं. परंतु 21 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ब असं आहे, स्टीफन कोरे. तर यांनी ही व्याख्या या ठिकाणी केलेली आहे.
प्रश्न क्रमांक 22 आहे, अंतर्गत बाह्य टीकेच्या संकल्पना कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न विचारलेला आहे, अंतर्गत बाह्य टीका. तर 4 पर्याय दिलेले आहे. संशोधनाच्या प्रायोगिक डिझाईनची वैधता, वर्णनात्मक संशोधन, ऐतिहासिक संशोधन आणि साहित्यिक संशोधन. प्रश्न क्रमांक 12 आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ऐतिहासिक संशोधन असं दिलेलं आहे. रिसर्च जर आपल्याला काही टर्मिनॉलॉजी किंवा काही कन्सेप्ट व्यवस्थित माहिती असेल आणि या विषयाचा जर अभ्यास आपण केलेला असेल तरच या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला सहजरित्या येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी दिलेला आहे. व्हॅन डेलने यांच्यानुसार वर्णनात्मक संशोधनात काय समाविष्ट आहे असा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे. व्हॅन डेलेन यांच्यानुसार वर्णनात्मक संशोधनात काय समाविष्ट आहे? सर्वेक्षण आहे का, विकास अभ्यास आहे का, आंतरसंबंध अभ्यास आहे का आणि वरीलपैकी सर्व. तर प्रश्न क्रमांक 23 मधला जो उत्तर आहे ते ड असा आहे की वरील सर्व. प्रश्न क्रमांक 24 आहे, सर्वेक्षण संशोधनाचे उद्दिष्टे काय आहेत? पुन्हा 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. थोडंसं गतीने आपण 4ही पर्याय या ठिकाणी वाचू शकतो. मनातल्या मनात याचं वाचन या ठिकाणी शक्य आहे. आणि प्रश्न क्रमांक 24चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी ड असं दिलेलं आहे, वरील पैकी सर्व. प्रश्न क्रमांक 25 आहे, कृती संशोधन सामान्यतः समस्यांशी निगडीत असते. ॲक्शन रिसर्च इज ऑर्डिनरीली कन्सर्न विथ प्रॉब्लेम्स. तर 4 पर्याय दिलेले आहेत. सामान्य स्वरूपाचा, सार्वत्रिक सत्य स्थापन करणे, तत्काळ चिंतेची बाब व त्वरित तोडगा आणि दीर्घ अंतराचे परिणाम. तर प्रश्न क्रमांक 25चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे क, तत्काळ चिंतेची बाब व त्वरित तोडगा. प्रश्न क्रमांक 26 आहे, समस्या सोडवणे हा प्रस्तावित प्रश्न आहे असे कोण म्हणाले आहे? तर पुन्हा 4 व्यक्तींचं नाव दिलेलं आहे आणि ह्या जर व्याख्या आपण खरोखरच वाचल्या असेल संदर्भ पुस्तकातून तरच आपल्याला याचा अर्थ किंवा ही व्यक्ती कोण आहे हे आपल्याला समजू शकतं. आता समस्या सोडवणे हा प्रस्तावित प्रश्न आहे असं कोणी म्हटलेलं आहे तर त्याचं उत्तर जे आहे ते अ असं आहे, जॉन सी टोरेनसंद, म्हणजे जॉन सी टोरेनसंद यांनी ही व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, एखाद्या संशोधनाच्या निष्कर्षावर शैक्षणिक पद्धती सुधारण्यासाठी व्यावहारिक परिणाम होत असल्यास त्यास डॅश संशोधन असे म्हणतात. तर प्रश्न क्रमांक 27 आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते उपयोजित संशोधन, अप्लाइड रिसर्च असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, ज्ञान संपादन करण्याची आधुनिक पद्धती काय? त्या ठिकाणी प्राधिकरण, अधिकार, वैज्ञानिक पद्धती, वैयक्तिक अनुभव आणि तज्ज्ञांचे मत हे 4 पर्याय या ठिकाणी विचारलेले आहे. तर याचं उत्तर जे आहे ते क असं दिलेलं आहे, वैज्ञानिक पद्धती. प्रश्न क्रमांक 29 आहे, ज्ञान संपादन करण्याच्या वैज्ञानिक पद्धतीचे हे ध्येय असू शकत नाही असं विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे आणि याचं पर्याय जे दिलेले आहेत स्पष्टीकरण, तथ्य शोधणे, नियंत्रण आणि भविष्यवाणी. तर 29 क्रमांकाचं प्रश्नाचं उत्तर आहे नियंत्रण. म्हणजे नियंत्रण जे आहे ते वैज्ञानिक पद्धतीमध्ये त्याचं ध्येय असू शकत नाही, हे त्याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, सिद्धांत संशोधकास मदत करते. 4 मोठाली पर्याय आहेत, ती मनातल्या मनात विद्यार्थी तुम्ही वाचू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचं उत्तर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरू शकता. प्रश्न क्रमांक 29चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे ड, निरीक्षणे किंवा रेकॉर्ड कसे असावे हे ठरवण्यासाठी. हे सिद्धांत जे आहे ते संशोधकास मदत करते, म्हणजे थेरी हेल्प द रिसर्च इन दॅट वे असा याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 31 या ठिकाणी दिलेला आहे, नमुना निवड म्हणजे 4 पर्याय दिलेले आहे, लक्ष्य आणि प्रवेशयोग्य लोकसंख्या, नमुना गट परिभाषित करणे व नमुना निवडणे हे आहे का, नमुना निवड व मर्यादित नमुन्यांची निवड यादी करणे हे आहे का, नमुना आकार निश्चित करणे आणि नमुना निश्चित करणे हे आहे का. तर प्रश्न क्रमांक 31चं उत्तर जे आहे ते क असं आहे, नमुना निवड व मर्यादित नमुन्यांची निवड यादी करणे हे नमुना निवड याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 32चा प्रश्न आहे, शैक्षणिक संशोधनातील लोकसंख्येचा अर्थ काय? सर्व नमुन्यांचे निरीक्षण, त्यानंतर पुरुष, महिला, मुले आहे का, इलियट्स असा एक अर्थप्रयोग या ठिकाणी केलेला आहे आणि वरीलपैकी सर्व. तर 32 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे आहे ते अ असं आहे, सर्व नमुन्यांचे निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन ऑफ ऑल द युनिट्स हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, डेटा अर्थात माहिती याचा अर्थ काय? तथ्य आहे का, सत्य आहे का, निरीक्षण आहे का, गुणांकन देणे, गुण देणे असा आहे का. तर याचं सुद्धा उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं आहे. प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आहे क, म्हणजे निरीक्षण
याचा अर्थ डेटा किंवा अर्थात माहिती असा त्या ठिकाणी होत असतो. प्रश्न क्रमांक 34 आहे, पुढीलपैकी कोणते साधन समाजशास्त्र संशोधनात शक्यतो कार्यरत नसते? मी पुन्हा एकदा एक प्रश्न वाचतो की पुढीलपैकी कोणते साधन समाजशास्त्र संशोधनामध्ये शक्यतो कार्यरत नसते, असा हा शब्दप्रयोग केलेला आहे. आणि याचं उत्तर जे आहे 34 क्रमांकाचं ते आहे ड, निरीक्षणे. हे त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न 35 क्रमांकाचा आहे, डॅश म्हणजे असे विधान आहे की ज्यांची सप्रमाणता ठरविण्यासाठी परीक्षण केले जाते आणि पुढील संशोधनासाठी उपयुक्त ठरते. तर संकल्पना, अनुमान, गृहीत कृत्य आणि कल्पना म्हणजे अझम्पशन आणि इमॅजिनेशन, ते या चारही पर्यायाचा आपल्याला विचार करून योग्य पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे. आणि 35 क्रमांकाचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गृहीत कृत्य म्हणजे पर्याय क्रमांक क हे त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, गृहीत कृत्याची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती? 4 पर्याय दिलेले आहेत आणि चार पर्यायापैकी जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते वरील सर्व असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 36. पुढचा क्रमांकाचा प्रश्न आहे 37चा, कोणती वैज्ञानिक पद्धत सिद्धांतांमधून विकसित केलेल्या गृहीतकांच्या चाचणी करण्यावर भर देते? प्रश्नांचा नेमका अर्थ समजून घ्या. आणि 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत आणि चार पर्यायापैकी जे उत्तर बरोबर आहे त्या ठिकाणी इंडक्टिव्ह म्हणजे पर्याय क्रमांक ब, आगमनात्मक पद्धत हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, सामान्यपणाने संशोधनासाठी प्रश्न तयार करताना खालील प्रश्नावलीचा प्रकार लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तर अ आहे, ब आहे, क आहे आणि ड आहे. म्हणजे संरचित प्रश्नावली आहे, मिश्रित प्रश्नावली आहे, असंरचित प्रश्नावली आहे आणि वरील सर्व. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते वरील सर्व हे आहे. कारण प्रश्नावलीमध्ये सर्वच प्रकारचे प्रश्न येत असल्याने आपल्याला ह्या सगळ्या प्रकारच्या प्रश्नावलीचं या ठिकाणी विचार करणं महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे 39 क्रमांकाचा, प्रश्नावली तंत्राची उपयुक्तता मर्यादित होते जेव्हा. प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या. प्रश्नावली तंत्राची उपयुक्तता मर्यादित होते जेव्हा, केव्हा होते? तर त्याचं उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे आणि याचं उत्तर क असं आहे, वरील दोन्ही बरोबर. याचा अर्थ असा, चुकीची भाषा असेल, अयोग्य क्रम असेल किंवा अभ्यासकाचा अपुरेपणा असेल म्हणजे रिसर्चचा, तर ह्या दोन्ही गोष्टी जर कमजोर असतील तर त्याची मर्यादा त्या ठिकाणी स्पष्ट होते असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 40 आहे, गृहीतकांचा विकास आणि चाचणी मध्ये आवश्यक आहे. काय आवश्यक आहे या ठिकाणी विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक 40 मध्ये. त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ब असं आहे, प्रायोगिक संशोधन. 41 क्रमांकाचा प्रश्न आहे, प्रायोगिक संशोधन यावर आधारित आहे. कशावर आधारित आहे? 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4 पर्यायापैकी अ जे पर्याय आहे गृहीतक हायपोथेसिस हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42 आहे, सर्वेक्षण अभ्यास, निरीक्षण अभ्यास आणि विकासात्मक अभ्यास या अंतर्गत येतात. प्रायोगिक, ऐतिहासिक, वर्णनात्मक आणि कृती. तर याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधावं लागणार आहे आणि प्रश्न व्यवस्थित समजून गेलं तर उत्तर शोधणं सोपं जातं आणि त्याचं उत्तर आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे वर्णनात्मक संशोधन. प्रश्न क्रमांक 43 आहे, कोणत्या प्रकारच्या संशोधन अभ्यासासाठी प्रश्नावली सर्वात उपयुक्त साधन आहे? तर कोणत्या प्रकारची प्रश्नावली आहे म्हणजे कोणत्या प्रकारचा तो उत्तर आहे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे, कोणत्या प्रकारचं संशोधन आहे. तर प्रश्न क्रमांक 43चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते सर्वेक्षण असं आहे. जर संशोधन आपण करत असू तर तेथे प्रश्नावली जी आहे माहिती जमा करण्यासाठी ती सर्वात जास्त उपयोगी त्या ठिकाणी ठरत असते. प्रश्न क्रमांक 44 आहे, चांगल्या संशोधनाच्या साधनांची गुणवत्ता ही कशावर अवलंबून असते हा त्याचा अर्थ आहे. व्हॅलिडिटी, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या विश्वसनीय आणि वरील सर्व म्हणजे वैधता आहे का, आर्थिकदृष्ट्या आहे का, विश्वसनीय आहे का, वरील सर्व. त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते वरील सर्व असं दिलेलं आहे. 45 क्रमांकाचा प्रश्न आहे, स्कोअरच्या अंकगणितीय सरासरी म्हटले जाते. तर काय म्हटलं जातं? स्कोअरच्या अंकगणितीय सरासरी याला म्हटलं जातं द अरिथमेटिक ॲव्हरेज ऑफ द स्कोअर इज कॉल्ड. तर 4ही पर्याय इंग्लिशमध्ये दिलेले आहेत कारण याच कन्सेप्ट आपल्याला टीचिंगमध्ये सुद्धा लक्षात घ्यावे लागतात. त्यामुळे याचं मराठीकरण जे आहे किंवा मराठीमध्ये हे पर्यायी शब्द या ठिकाणी दिलेले नाही. तर याचा अर्थ जो आहे याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे मीन म्हणजे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 46 आहे, संशोधनासाठी नमुन्याचा आकार अवलंबून असतो
तर तो कशावर अवलंबून असतो हे या ठिकाणी शोधायचं आहे. तर याचं सुद्धा उत्तर सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ब म्हणजे संशोधन प्रकार, की आपण कोणत्या प्रकारचं संशोधन आपण करत आहोत त्यानुसार नमुन्याचा आकार जो आहे त्या ठिकाणी अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 47 आहे, महत्त्व चाचणीची शक्ती म्हणजे संभाव्यतेचा अर्थ काय? आता 4 पर्याय दिलेले आहेत, ज्यांना गृहीतक आणि नल हायपोथेसिस वगैरे किंवा पॉझिटिव्ह प्लस मायनस ह्या सगळ्या गोष्टी जर माहीत असतील हायपोथेसिसच्या गृहीतकांच्या, तर त्यांना हे उत्तर सहज देता येऊ शकतो. 47 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते करेक्ट रिजेक्शन ऑफ द नल हायपोथेसिस म्हणजे ब हा जो पर्याय आहे की शून्य गृहीतकांना नकार देणे किंवा नकार द्या हा त्याचा अर्थ आहे, हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. तुम्ही पुस्तकांच्या रेफरन्स बुकमध्ये सुद्धा याची उत्तरं जी आहेत एखादी शंका असली तर तुम्ही ते शोधू शकता. प्रश्न क्रमांक 48चा या ठिकाणी दिलेला आहे, प्रायोगिक संशोधनात आवश्यक नसलेली प्रक्रिया कोणती आहे असा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे, की प्रायोगिक संशोधनामध्ये ही काही आवश्यक गोष्ट नाही आहे. तर त्याचं उत्तर या ठिकाणी जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे आशय विश्लेषण म्हणजे कंटेंट ॲनालिसिस. हे जे प्रक्रिया आहे तर ती प्रायोगिक संशोधनामध्ये इतकी आवश्यक त्या ठिकाणी नसते, हा त्याचा अर्थ आहे. पुढचा क्रमांकाचा 49 क्रमांकाचा प्रश्न आहे, संशोधन प्रश्नावलीमध्ये काय अनावश्यक आहे, काय अनावश्यक आहे असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्नांमध्ये अस्पष्टता टाळणे हे तर आवश्यक आहे. सर्वात सोपे शब्दसंग्रह आणि योग्य शब्दसंग्रह हेही आवश्यक आहे. ज्या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही किंवा योग्य उत्तर मिळणार नाही असे प्रश्नही टाळणे हेही योग्य आहे. मात्र प्रश्नावली खूप लांबणारी असली किंवा अनावश्यक माहिती विचारणारी असली तर त्या ठिकाणी उत्तर देणारा जो आहे तो कंटाळा करू शकतो किंवा प्रॉपर उत्तर देऊ शकत नाही किंवा एक प्रश्नावली भरणे एक मोठं काम त्याच्यासाठी होऊ शकतो. म्हणून याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो अ असं आहे की प्रश्नावली लांबणीवर टाकणारी व अनावश्यक माहिती विचारणारी जी प्रश्न आहे ती या प्रश्नावलीमध्ये अनावश्यक आहे, हे त्याचा अर्थ आहे. पुढचा क्रमांकाचा प्रश्न आहे 50 क्रमांकाचा, कॅमेरा, टेप, रेकॉर्डर, व्हिडिओ टेप इत्यादी डॅश निरीक्षणाची साधने आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे टूल्स जे आहेत रिसर्चचे किंवा संशोधनाची जी वाचलेली असेल तर याचा अर्थ तुम्हाला लक्षात येऊ शकतो की जी साधनं दिलेली आहेत आणि डॅश ही निरीक्षणाची साधने कोणती आहेत. एक मेकॅनिकल आहे का, त्याच्यानंतर तांत्रिक आहे का, प्रासंगिक आहे का, मॅन्युअल आहे का, हा त्याचा या ठिकाणी अर्थ आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते फस्व आहे, ते तुम्हाला विचारात घ्यावे लागणार आहे आणि या ठिकाणी याचं उत्तर आहे अ मेकॅनिकल. हे उत्तर याचं या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो 50 प्रश्न की जी तुम्हाला एज्युकेशनल रिसर्च या पेपरसाठी सहाय्यभूत ठरू शकते. वारंवार आपण या प्रश्नांचा सराव केला, वारंवार ही प्रश्न आपण ऐकली तर त्यामागची संकल्पना जी आहे किंवा जे शब्द आहे टर्मिनॉलॉजी जी आहे तर ती आपल्याला व्यवस्थितरित्या समजू शकते. किंबहुना अनेक वेळेस वाचल्यानंतर हे सुद्धा आपल्या लक्षात येतं की अनेक गोष्टी ज्या आहेत संकल्पना ज्या आहेत त्या आपल्या क्लिअर होतात आणि एखाद्या प्रश्नांमध्ये जर काही त्रुटी असेल तर ही त्रुटी का आहे याचं पण आकलन जे आहे या निमित्ताने आपल्याला होत असतं. तर ही सर्व प्रश्न 50 जी प्रश्न आहे तुम्हाला नक्कीच फायदेशीर राहू शकतात परीक्षेमध्ये, कारण अशाच प्रकारचे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओ जो आहे तो आम्ही तुमच्यासाठी तयार करणार आहोत. मात्र जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर त्यांनी कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जो आहे तो ऑन ठेवा, जेणेकरून माझं नवीन नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला ताबडतोब मिळू शकतो. दुसरी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे की जे विद्यार्थी मित्र आपले इतर BEd कॉलेजमध्ये किंवा इतर ठिकाणी अध्यापन करीत असतील किंवा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवणं आपली जबाबदारी आहे. चला तर अधिक वेळ न घेता मी आपली रजा घेतो. जय हिंद.